रामचंद्र खोमणे, ही निंबोडी गावात राहते, अहिल्यानगर, तालुका नगर, गाव निंबोडीमध्ये. ही आमच्या वडिलोपार्जित जमिनी होत्या, जागा होत्या. ह्या पूर्ण निंबोडी गावची नोंद आमच्या वडिलांच्या नावची ग्रामपंचायतला होती आणि सिटी सर्वेला आमच्या आजोबांच्या नावची होती. आम्ही राहते घरं होते, आमचे वाडे होते इथं दोन वाड्यामध्ये आमचे घरं होते, वाड्याच्या बाहेरून पण घरं होते. आणि इथल्या गावच्या निंबोडी गावच्या सरपंचांनी जयराम कचरू बेरड यांनी, त्याच्या भावांनी, त्याच्या माणसांनी आमचं घर तोडलं. 2 JCB लावून डंपर, ट्रॅक्टर ह्या सगळ्या वस्तू आणून आमच्या वस्तू काही नदीकडेला फेकून दिल्या, काही जागेवर पुरल्या. आणि हे नवीन घर माझ्या आईला इथं पण एक खरेदी देतो म्हणला. खरेदी घेतली, माझ्या आईच्या नावची खरेदी असून आम्ही घराला खर्च करून घर बांधलं हे. आणि 1-2 महिन्यापूर्वी त्यांनी त्यांच्या नावचे उतारे करून घेतले आणि परत ह्या घराला पण कुलप लावून घेतले त्यांनी. मग आम्ही राहायचं कुठं? आमच्या जर जमिनी स्वतःच्या वडिलोपार्जित असून आम्हाला राहायला सुद्धा अधिकार नाही का इथं कुठं? हां. आणि ही आज आमची इथं तुमचं घर आहे, इथं किती वर्षापासून तुम्ही? ही वडिलोपार्जित जमीन आहे, ही आमचे घरं आहेत ना, हे वाडे आम्हाला सुद्धा, आमच्या वडिलांना सुद्धा माहीत नाही कधी बांधलेले होते ते, पूर्वजांचे येतं. आणि ते वाडे सुद्धा त्यांनी पाडून डायरेक्ट पॅक बंद करून घेतल्या जमिनी आम्हाला राहायला. म्हणजे त्यांनी हे रात्रीतून गेटं बिटं तयार केली. हे कुलूपला का लावलं त्यांनी? कुलूप त्यांनी त्या दहशतीमुळे त्यांनी काय केलं, आम्ही आवाज उठवला ना का ही आमची जमीन आहे म्हणून, आणि आमची फसवणूक करून त्यांनी घेतली, आमचे घरं पाडले. मग ह्या घरांना पण त्यांनी कुलप लावून घेतले आणि आमचे स्वतःचे असून कुलप लावून घेतले. मग तुम्ही एवढ्या वर्षापासून इथंच राहताय, मग त्यांनी ऐन वेळी कसं काय तुमच्यावर दम? त्यांनी काय केलं, आमच्या आजोबांच्या नोंदी होत्या सिटी सर्वेला आणि ग्रामपंचायतला वडिलांच्या होत्या. आता आम्हाला काय बोलले का तुम्ही चला आणि तुमच्या चुलत्याची जमीन विकायची व त्यांचा हिस्सा म्हणून आम्ही त्यांना साक्षीदार म्हणून गेलो, पण यांनी मान्यतादार केलं ना. आता बोलतात का तुमचा बी हिस्सा ऐकला, तुमचा ऐकला. आम्ही जर विकलाच नाही राहते घरं कसे काय विकणार? आम्ही विकणारच नाही ना. त्यांनी जबरदस्तीने आम्हाला काढून कुठून आम्हाला तिकडं पण नेलं जबरदस्तीने ना. आता 5 वर्ष त्याची बिल्डिंग 5 मजली होऊस तर त्यांनी 1 वर्षभर काहीच नाही, तुमचा हिस्सा तुम्हाला देतो करून ही इथलं दिलं खरेदी करून, तर आम्ही इथं घर पण बांधलं. आता ह्या घराला सुद्धा त्यांनी कुलूप लावलं. नवीन घराला किती खर्च? नवीन घराला जवळजवळ 11 लाख रुपये खर्च झालेला आहे आणि ह्या घराला पण कुलूप लावून घेतलं त्यांनी. बरं, तुम्ही अगोदर त्यांनी घराबाहेर कधी काढले तुम्हाला? ह्या घराबाहेर आहे ना, त्यांनी 7 ऑक्टोबरच्या दिवशी माझे तिकडले स्लॅबचे घरं, पत्र्याचे घरं तोडफोड करून आम्हाला लगेच ह्या घराला कुलप लावली आणि तिकडं कुलप लावली, पॅक करून टाकली. आणि त्या दिवशी सुद्धा एक माणूस इथं आणून ठेवला. आम्ही म्हणलं आम्ही स्वतः खर्च केलेल्या घराच्या बाहेर व्हायचं, ड्रेनेज लाईनचा पाईप नाही काढला. त्या दिवशी सुद्धा त्यांनी आम्हाला मारण्याची हाणमार केली. बया माणसांना, हे जर गडी माणसं आणते, जयराम कचरू बेरड, विकास कचरू बेरड, अंबादास बाबू बेरड, हे दनादन आणि त्यांचे लोक असतात कामावाले, ते सुद्धा हाणमार करतात आम्हाला. ह्या पोरांना सुद्धा मारलं. माझ्या मालक तर त्या कोपऱ्याला उभं होत त्या दिवशी, तरी माझ्या मालकांना मारलं. आम्हाला इथून यायला सुद्धा त्यांनी असा अधिकार ठेवला नाही. ते काय कोण आहे तिथं? तो सरपंच आहे निंबोडीचा, उपसरपंच, त्या सरपंच त्याची बायको आणि सरपंच तो आहे उपसरपंच. हा. आणि त्यांनी निंबोडी गावात त्यांनी ना पदाचा गैरवापर करून त्यांनी आमच्या प्रॉपर्टीवर नजर ठेवून आमची प्रॉपर्टी पूर्ण हातगस करून घेतली. ही वतनदारी होती माझ्या वडिलांच्या आजोबांची. ही त्यांच्या नावावर कसं झालं? तुमच्यावर साहेब त्यांनी काय केलं, माझे वडील 2014ला इथून गायब केले. हे 100% खरे आज आम्ही सांगतो, कारण की आमच्या परिस्थिती ती चालली ना, त्याच्यामुळे आम्ही त्यांचं नाव घेऊ शकतो. त्यांनीच केलं हे. आणि चुलता वारसदार लावला आजोबांच्या प्रॉपर्टीला, सिटी सर्वेला एकच चुलता वारसदार लावला आणि त्यांच्या नावावर दिली सगळे आणि त्यांच्याकडून खरेदी करून घेतली. ना आम्हाला फक्त बोलले यांचा हिस्सा ऐकायचा, यांचा ऐकायचा आहे. आम्ही सगळे अडाणी माणसं, आम्हाला ह्या गोष्टी कधी काही कळतच नव्हत्या. जबरदस्तीने घरातून नेलं त्यांनी आम्हाला. आता कुठं राहते? आता आमचा पसारा वाड्याच्या कडाला मळ्यात पडलाय आणि मी आईच्या घरी, भावाच्या घरी राहते. तिकडच पसारा फेकून दिला त्यांनी? तिकडं दिला काही, इथं पुरलं त्यांनी. देवारा सुद्धा ठेवला नाही. देवारा वगैरे बरेच लय वस्तू, आमचे सोन्याचे दागिने बिगिने. पूर कसा येतो, पूर आल्यावर कसं माणूस असं अचानक घराबाहेर म्हणजे अंगाच्या कपड्याशी, तो प्रकार त्यांनी त्या दिवशी घडवला. बरं घडला. आम्हाला बाहेर निघत नव्हतं, आम्ही घरातून जेवत्या ताटावरून त्यांनी आम्हाला बाहेर ओढलं, हाणलं, मारलं. 30 लोक होते जवळजवळ त्यांची. मग तुम्ही पोलिसात तक्रार करायला, भिंगारचा PI जगदीश मुलगीर साहेब म्हणून, आम्ही त्यांच्याकडे तक्रार करायला गेलो. ते स्वतः बोलले मी उद्या सकाळी पंचनामा करायला येतो बोलले. रात्रीतून असं काय घडलं बघा, दुसऱ्या दिवशी PI साहेब डायरेक्ट म्हणले पंचनामा वगैरे काही होत नसतो म्हणे, त्यांची जागा आहे, त्यांनी पाडलं तुमचं घर. बरं त्यांनी आम्हाला रीतसर काही कागद पण नाही दिला घर खाली करायला, किंवा तुम्ही ही माझी जागा आहे तुम्ही सोडा, काही त्यांनी काहीच नाही, असं कागदच नाही पोहोच. भाड्याचं घर सुद्धा खाली करतात? हो, भाड्याच नोटीस शिवाय नाही करत. आणि यांनी आमच्यावर अत्याचार केला. तुमचं नाव? माझं नाव परिगा कराळी.
कराळे परिगा मच्छिंदर कराळे. कराळे. पहिल्यापासून मी इथं राहते. माझी आता 3री पिढी चालली. मग आता याच्यामध्ये किती पिढ्या झाल्या असत्या आणि माझ्या सासू सासऱ्याचं नवऱ्याचं सगळं असून मला अत्याचार करल्यात. मला मारले म्हाताऱ्या माणसाला, माझ्या मुलीला, माझ्या लेकाला आणि म्हणायला गेलं फसवलं. लाकडी दांड्यानी यांनी पाईपानी तक्ते झाला, पाईप कापला. मग हे अत्याचार करून राहिले तर आमच्यावर. आणि आता ह्या घराला सुद्धा कुलप लावले. मग याला तर न्याय होता ना. मग याने ह्या घरात का पसारा नाही ठुला, वड्याच्या कडाला ठुला, टीव्ही नाही, शोकेस नाही, दागिने नाही, निम्म सामान नाही, अजून न तिथं फोडतोडे मशीन कपडे शिवायची. आणि ते आता दांडा मोडपा करतात. आम्ही व्यवस्थित ठुलं, व्यवस्थित ठुलं, कशाचं व्यवस्थित ठुलं. आम्हाला म्हणतात ह्या चौकातून जायचं आणि त्या चौकातून नाही जायचं. मग आम्ही जायचं कुठून. आणि आमचं घरदार यांनी बिगर पैशाचं लुटवलं, रुपया नाही दिला. त्या बिल्डिंग खाली सुद्धा माझं जागा आहे. बरोबर. ते आता त्यांनी कंपाऊंड केले. हा, कंपाऊंड करून मग आता ते दिवशी आम्हाला गेट लावून आम्हाला 30-35 लोक काही सामान भरायला आणि काय आम्हाला मारहाण करायला. हा, त्यांच्याच लोकांनी. शेवट मला एका माणसाने ना ते बैरू सूर्यभान बेरांनी जाम हात पकडे माझा हक. एका त्या कचरूबेर काही एकाच कचरूबेरांनी माझ्या बुक्की आणल्या. आज ते हक दात हलतोय. हा, हक दात हलतोय आणि मला खडीच्या डगल्यावर असं मला आपटिवलं. माझ्या मुलीच्या असं पायर पाय दिला एक जणांनी, फाटाळा लागला. मी लय त्याचं टंगडं फाटाळीचं का म्हणून मी गेले मध्ये. तर त्यांनी मला उचलून खडीच्या याच्यावर ढकलून बुक्की बसवली माझ्या दातून. हा, मग हे अत्याचार करून राहिले. 2 बाया माणसं बघून माझा जावई त्या दिवशी तिथं होते 2-3 दिवस म्हणून. माझा मुलगा म्हणला ए माझ्या आईला कम मारी, तो म्हातारा माणूस आहे. तर त्याला सुद्धा माझ्या पोराला सुद्धा मारलं यांनी. आम्हाला काय लागत होते का, पण आम्ही मर्जी राखली. आम्ही त्यांच्यावर हात उचलला नाही. बरोबर. मग तो पोलिसाला तर ते मुरगेल साहेब बाया खुर्ची सोडून आमच्या संग भांडायला येतो. याने पैसे भरितोय एकाचा कच 4-4, 5-5 लाख रुपये SP ला भरितोय, मुरगेल साहेबाला भरितोय, जयराम कचरूबेरड. आणि पैशाच्या जोरावर चालला. ते म्हणता मी सगळे बंदोबस्त करून ठेवले, तुम्ही कुठं रोज आम्ही तुम्हाला काहीच भेटू देणार नाही. म्हणतो का मी तुम्ही सगळं बंदोबस्त केलं म्हणलं, तुम्ही सगळं जे काढी तिकडे केलं मी तुम्हाला काहीच भेटू नाही देणार. आणि आमचं असून आम्हाला बाहेर काढलं, आम्हाला मारलं. आज आमच्या याच्यावर वतनदार गाव आलंय आणि आम्हाला आमचं असून आम्हाला बाहेर काढलं. कशामुळं काढलं हे सगळं काय शाळा केली आम्हाला माहीतच नाही. आम्ही सारे कुलूप लावलंय घराला तुमच्या. हा, त्यांनी लावलंय. हा, त्या कामावाला आहे मुसलमानाचा नशीर भाई म्हणून. त्यांनी जयराम कचरूबेरनी आणि संदीप जाधवनी तोडे हातोडीने कुलूप आमचे लावलेली. आमचे कुलप लावलेले तोडे. आणि मग नंतर त्यांनी हे कुलप लावले आणि मग गेट करून घेतलं. ते सेफ्टी सर का काय म्हणते ते करून घेतलं. आणि ही गेट करून घेतलं. हे आम्हाला अत्याचार केला. हा, मग आम्हाला आमचा माणूस नाही. आम्ही 2 बाया माणसं येतात. माझे मुलं लहान येतात. आता त्या दिवशी बी असेच माझ्या मुलाचा 10वीचा पेपर बुडाला, आडावाडा झाला तर ते इथं आले. पोलीस पण त्याच्यात लक्ष देत नाही. पोलीस येऊन असे हाताला हात मिळत होते. पोलिसा देखता पाळलं, पटाऱ्या पोलिसा देखता. आणि एक तो कोण मिसाळ पोलिसा देखता आले, त्याच्या हाफीसवर बसले, तिथून इथं आले. मग त्याच्या देखता पाळलंय आमचं घर. आणि आम्ही मारलं म्हणतो. तुम्हाला मावशी सांगितलं होतं तुम्ही कोर्टात जा. आमच्या नावावर याने केस केली, आम्ही त्याच्या नावावर नाही केली. आधी याने केली, आम्ही महिनाभर देतो म्हणून महिनाभर हाफीसवर जाऊन बसत होतो. तर आम्हाला फसवगिरी केली. म्हणला नाही द्यायचं, काय करायचं घ्या करून. आणि गेला कंप्लेंट करून आलं. मी दिवस माणूस तर तिथं बसले. म्हणलं मला पोलीसच्या गाडी जायचं, मला का नाही नेलं पोलीसच्या गाडीत. आम्ही चोर येतं का, आम्ही काय चोरी केली का. मी जाते ना म्हणलं पोलीसच्या गाडीत. हसायला लागला. हा, मग आम्हाला सोडायला लागेल. म्हणलं मी पोलीस स्टेशनला मरण, मला सोडू नको. माझं जर खोटं काय असलं तर सगळं खरं आहे माझं. हे सगळं हे माझा अत्याचार त्यांनी दमदाटी करून यांच्या मनगटशाहीने चाललंय आता. ही मनगटशाहीने आमच्या 2 बाया माणसाशिवाय बाया कोणी तिसरं नाही बी. हा, आणि सगळीकडं गणागोताकडे सगळं जाऊ. क्रेशर आहे खडी मशनीचं. या काय इकडे आहे लिगली त्यांचं रातभर क्रेशर चालती. हा, आणि आकाश मला साखर आहे. त्या दिवशी बी माझ्या तोंडात पाणी एक जणांनी ओतलं माझ्या नातान, तर मी पेले ना. आता सुद्धा मला कोडीची पडली. मला असं साखर आहे मला. आणि ह्या की मी असं भीती वाटते मला साखरेमुळे. माझ्या लेकरांसाठी मी जगू राहिले, पण यांनी माझा अत्याचार करू राहिले. मला इथून मागा कोणीच एवढा अत्याचार नाही केला, पण ह्या माणसाने केला. त्यांचं नाव परत आहे सांगा. जयराम कचरूबेरड, विकास कचरूबेरड आणि अंबादास बाबू बेरड आणि बैरू सूर्यभान बेरड. आणि 25-30 पोरं दुसरे बी होते. मग आता कोणाचं नावं घ्यायचे. ते 25-30 पोरं सामान भरायला आणले. हा,
12,000ची पाठीमागची बिल्डिंग त्यांनी बांधली. हा, रात्रीतून त्यावेळेस- घर ऐकून पाडून, घ्या. हा. त्यावेळेस ते बांधताना काय म्हणाल तुम्हाला? तुमचा हिस्सा तुम्हाला देतो बोलून तुमचा हिस्सा देतो, ते बिल्डिंग होस्तर देतो 3 वर्ष आम्हाला घोळीला. आम्ही 3 वर्ष यांचं देतो म्हणल्यावर आम्ही कशाला कटकट करा, देतो करून. आम्ही याचा रुपया नाही घेतला. मी म्हणलं खंडोबाच्या देवळावर हात होते, मी 1 रुपया नाही घेतला आणि आता सध्याला मी येते. बरोबर. आणि खोटं बोलत येते, पैसे घेतले पण मी 1 रुपया सुद्धा नाही घेतलेला. हा, आणि मला व्यवहाराला नाही बोलिलं आणि कशाला नाही. सगळ्यांनी व्यवहार केला गुपित, मला माहिती नाही. आणि मग मला तिथून मोरं माहीत झालं तर मी या सरपंचाला 3 बाऱ्या फोन केला. मला घर नाही ऐकायचं, माझ्या मुलाबाळासाठी घर ठेवायचं. मग अजून काय बोलायला पाहिजे होतं? बरोबर. हा, फसवणूक झाली. फसवणूक झाली. आम्हाला काहीच माहित नाही. सगळं भावबंधांनी सगळ्यांनी विचार करून केला. आम्हाला काही व्यवहाराला नाही बोलिलं, आम्हाला कशालाच बोलिवलं नाही. हा, यांनी व्यवहार गपचूप केला. कोणाचे होते? ही नावर आहे ना, 3 म्हाताऱ्या, बारकू शंकर कराळे आणि फकीरा देवराम कराळे आणि ते म्हाताऱ्याचं रामचंद्र. ते तुमचे कोण आहेत? हा, ते सासरी येतो माझे. बरं. आणि रामचंद्र फकीरा कराळे यांच्या नावावर होतं 3 म्हाताऱ्यांच्या. बरोबर. हे सगळं 3 सासरी येतं यांच्या नावावर होतं. मग हे त्यात का काय करतात आम्हाला काही माहितच नाही. कारवाई काय व्हायला पाहिजे यांच्यावर? हा, काय नाही. आमचं घर, आमची जागा आम्हाला मिळाली पाहिजे. आमच्या घरदार आम्हाला सगळं मिळाले पाहिजे. दुसरं काही नाही आमचं. हा, माझं घर मला पाहिजे, माझ्या मुलाबाळासाठी मला पाहिजे, म्हणजे पाहिजे. जीव जाईन तरी मी जाईन. त्या दिवशी गेले मी, माझ्या घराचे पत्रे घेतले, अँगल घेतले आणि म्हणलं अरे ही झाले पत्रे काय केले बाई. तर ते विकास कतुरबेरा काय म्हणतो, इकडे तुझ्या डोक्यात दगड घालतो, तुला मारून टाकीतो. म्हणलं टाक मारून, जीसीबी चालली. माझ्या नवऱ्याचं घर आहे, माझ्या नवऱ्याची जागा आहे, असं बोलले मी त्यांना. बरोबर. हा, माझ्या नवऱ्याची जागा आहे, माझ्या सासऱ्याची आहे आणि मी इथं आयुष्य काढ, मी नवरा केलेला आहे. म्हणलं टाक मारून, मला माझ्या नवऱ्याच्या जाग्यात तुझी जीसीबी चालली, खांद खड्डन पुरेव. ते बाकीचे तुम्ही ते 2 तुमचे चुलत भाऊ ते कुठे राहतात मग? ते तिकडेच राहतात ना. मग आणि ते आता पसारा पाडून दिला म्हणतात आम्ही फोडा ना. मग आम्हाला आवश्यक आमच्या सामानाची फोडतोड करायची. हा, दनादन फोडे, यांना लता कपडा नाही ठुला, भांडकुंड नाही ठुले, गॅसच्या शेगड्या नाही, काही नाही. यांनी सगळं TV बिवी यांनी लय म्हणजे लय अत्याचार केला.